Karava
क्षणा हाची करावा विचार, क्षण क्षणा हाची करावा विचार, तरवया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून हो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं, मोक्तारं कलिपङ्कमग्न जनता वृन्दस्य भक्तप्रियं, गोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः, तं भीमा तटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजे. पांडुरंगा करो प्रथामान, पांडुरंगा करू प्रथम, शरण संतासिया सगे चरण संतासिया, हरि कांच कृपादान कथेदार, हरि कांच कृपादान कथेदार, नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. दयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. क्षण क्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. एकदाच करा काय करायचे, ह्या आवाजाचं राहिलं, निम्मा टाईम गेलेला आहे तर निम्मा राहिला आहे. एकदा काय करायचं ते करून घे, थोडीच लोक आहे, नसलं तरी आवाज जाणारच आहे. विचित्र आवाज जाऊ नये फक्त बाहेर. सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा सुप्रसिद्ध असा असून, या अभंगद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समस्त मानवी जातीला विचार करण्याचा उपदेश केलेला आहे. विठ्ठल या ढोरसडे या गावी ही जी नैमित्तिक कीर्तनाची सेवा होते आहे, कैलासवासी किसन मारुती पाटील माळवदे यांचं हे प्रथम वर्षश्राद्ध आहे. आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं असलेली ही नैमित्तिक कीर्तनाची सेवा आहे, एक दिवसीय असलेली सेवा आहे. त्यांच्या कुटुंबातील गंगा भागीरथी वच्छलाबाई किसन माळवदे, श्री एकनाथ किसन माळवदे, रघुनाथ किसन पाटील माळवदे, पांडुरंग किसन माळवदे, सौ शांताबाई भालेराव पाटील तारकुंडे, सौ संजीवनी मोहन भाऊ पाटील शेटे, मीनाबाई काकासाहेब मरकळ, सौ मंगल शहादेव पाटील पावसे, हे यांची सर्व कुटुंबीय आहेत. आणि या ठिकाणी सेवेकरिता उपस्थित असलेली जी मंडळी आहे, दहिगावकर, रांजणगावकर, मठाची वाडी, देवगाव, शहर टाकळी, देवटाकळी, आंत्रे, माळस पिंपळगाव, बख्तरपूर, सुकळी, आंतरवाली, तरवडी, खामगाव, पाथरवाला, सौंदाळा, खरवंडी, माळेवाडी, वरखेड, हातगाव, तेलकुडगाव, हिंगणगाव, नांदूर शिकारी, मजले शहर, चिकणी, खामगाव, दादेगाव, निवासा संस्थांची भजनी मंडळ आणि आपण सर्वजण सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा आपल्याला संपन्न करायची आहे. सौंदाळे आले का? आता किती वेळ राहिलाय बघा. इतके टाळकरी आले, वेळ कमी आहे, कीर्तन 2-2.5 तास करावं लागणार आहे.
मधली चाल सुद्धा म्हणावी लागणार. निरूपण थोडं झालं तरी काही हरकत नाही. इतकी मोठी मंडळी आल्यानंतर बरोबर आहे की नाही? बरोबर. त्यांनीच सांगितलं होतं मधली चाल घ्या म्हणून. नाही म्हटल्यास तरी घ्यावीच लागली असती. लक्षात असं तुकाराम महाराजांचा उपदेश करणारा अभंग आहे आणि विचार करण्याचा उपदेश केलेला आहे. कुणाला केला? जो विचार करू शकतो त्याला केलेला आहे. त्या 84 लक्ष योनीपैकी फक्त माणूसच काय करू शकतो? विचार करू शकतो. त्या विचारशील असलेला प्राणी जो माणूस, त्याला तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये विचार करण्याचा काय केला? उपदेश केला. अहो, माणूस जर विचार करत नसता मग त्याला विचार करण्याचा उपदेश केला असता तर आम्ही समजू शकलो असतो. पण माणूस विचार करत नाही का? करतो. राहू दे आता काय भानगडी करायचं आधी करून घ्यायचे. आता फक्त आम्ही बोलणार, तुम्ही ऐकायचे. मध्ये मध्ये काही चाळे अजिबात करायचे नाही. असं आहे. हे आम्हाला इथं बोलावायच्या आधी लक्षात घ्यायचं. विठ्ठला पुढे येऊ नका, इकडं मध्ये येऊ नका. मागून आले थेट मागं बसायचं. पुढे यायचं नाही. पुढे यायचं असलं तर अगोदर यायचं. लक्षात आलं? आता हे तुमच्यासाठी नाही, मागवून येणाऱ्यासाठी. ते आले की त्यांना सांगा. काय चाललं होतं? उपदेश केला विचार करण्याचा. माणूस जर विचार करत नसता मग त्याला विचार कर असा उपदेश केला असता तर आपण समजू शकलो असतो. पण माणूस तर विचार प्रधान प्राणी आहे. प्रत्येक क्षणाला माणूस काही ना काही काय करतोय? विचार करतोय. मग त्या विचार करणाऱ्या माणसाला पुन्हा विचार करायचा उपदेश कशासाठी केला? विठ्ठला गोष्ट अशी आहे की माणूस विचार करतो ही गोष्ट खरी आहे. माणूस विचारशील प्राणी आहे ही गोष्ट खरी आहे. सतत विचारच करत राहतो. विचार प्रधान माणसाचं जीवन आहे ही गोष्ट काय आहे? खरी आहे. कारण या 84 लक्ष ज्या योनी आहेत, जे पशु पक्षी इत्यादी जे आहे, त्यांच्यात आणि माणसात जवळजवळ काय आहे? साम्य आहे. फक्त एका गोष्टीची काय आहे? भिन्नता आहे. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमित पशुभिर्नरानाम ज्ञानम हि तेषाम अधिको विशेषो ज्ञानेन हीनस पशुभी समाना. शास्त्रकारांनी सांगितलं आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये सारख्या आहेत. आहार, माणसाला आहार लागतो. इतर प्राण्यांना देखील काय लागतो? आहार लागतो. माणसांना वेगळा लागत असेल, प्राण्यांना वेगळा लागत असेल. आता काही माणसं प्राण्यांचा आहार खात असतील ती गोष्ट वेगळी आहे. पण आहार सगळ्यांना लागतो. आहार, निद्रा, झोप सुद्धा सगळ्यांना काय आहे? आवश्यक आहे. आता कमी अधिक असेल कुणाची, कुणी 4 तासात पुरेशी होत असेल झोप, तर कुणी 4 तास जाग राहत असेल फक्त. ते आमचे सद्गुरू शांतीब्रह्म मारुती बाबा सांगायचे पाठामध्ये. ते म्हटले, एक जण सांगू लागला दुसऱ्याला, म्हणे हे 12ला झोपतात आणि 4लाच उठतात म्हणे. दुसऱ्याला आदर वाटला की फक्त 4 तास झोपतो म्हणे. आश्चर्य वाटलं. त्याने त्याला नमस्कार केला. वा म्हणले, एवढी झोप तुम्हाला पुरेशी आहे? इतर काळ साधना करता वगैरे? बाबा म्हटले, पुढचं ऐक म्हटले, दुपारी 12ला जेवल्यावर झोपतो, 4ला उठतो म्हटले. म्हणजे रात्री तर झोपतो, पुन्हा दिवसाही झोपतो. निद्रा माणसालाही आवश्यक आहे, पशु पक्ष्यांना देखील काय आहे? आवश्यक आहे. आहार, निद्रा, भय, भीती माणसामध्ये देखील काय आहे? भीती आहे. आणि प्राणी मात्रांना देखील काय आहे? भय आहे. माणसांना ज्यांचं भय आहे त्यांना सुद्धा माणसापासून काय आहे? विंचू, सर्प, व्याघ्र, बिबटे इत्यादी करणं माणसं भीतात की नाही? भीतात. पण तीही भीतात की नाही? माणसाला भीतात. म्हणून तर माणसापासून दूर राहतात ते. लक्षात आलं? भय आणि मैथुन, प्रजोत्पादन, मुलं बाळ माणसालाही होतात आणि पशुपक्ष्यांनाही होतात. या 4ही गोष्टींच्या बाबतीमध्ये माणसामध्ये आणि पशुमध्ये साम्यता आहे. म्हटले मग वेगळे पण काय? ज्ञानम हि तेषामध्ये को विशेषो ज्ञान आणि काही ज्ञान नाही कोठे आणि काही ज्ञान नाही कोठे
सच्चिद ही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. देवासंबंधीचं ज्ञान अन्य योनींमध्ये नाही आहे. आपण विचार शब्दाचा विचार करतो आहोत. जो विचार संतांनी आपल्याला करायचा सांगितलाय, शास्त्राने करायचा सांगितलाय, किंबहुना जो विचार केल्यानं मनुष्य जीवन कृतार्थ होणार आहे, तो विचार अन्य प्राण्यांमध्ये नाही, तो मनुष्य देहामध्ये आहे. ही मानवी देहाची विशेषता आहे. जर माणसामध्ये विचार नसेल, माणसामध्ये ज्ञान नसेल, देवाला तो जाणून घेणार नाही, तर पशुभी समान हा, तो पशुतुल्य आहे. किंबहुना मनुष्या परीस उतरीती विठ्ठला. विषय एवढाच आहे की माणूस हा विचार करतोच आहे, तरी देखील त्याला विचार करायचा का सांगितला, तर गोष्ट अशी आहे की माणूस विचार करतो. ही गोष्ट जरी खरी असली तरी माणूस संतांनी सांगितला तो विचार करत नाही. लक्षात आलं का? किंबहुना माणूस जो विचार करतो त्याला शास्त्रामध्ये अविचार असंच म्हटलेलं आहे. माणूस विचार करतो कशाचा? संसाराचा करतोय. असत जड दुःखरूप असलेला जो संसार आहे त्याचा अहोरात्र काय करतोय? विचार करतोय. आता इथं बसलेली सगळी माणसं विचार करतात की नाही? कशाचा? कधी संपेल, कधी जाणं होईल, काहीतरी विचार असेलच की नाही? पाऊस पडतोय की नाही, पडलाय तर जास्तच पडलाय, कपाशी जळते की काय, राहिलेली कपाशी एकरी किती होईल, काहीतरी विचार करतोय की नाही? विचार प्रत्येक जण काय करतोय. पण तरी देखील संतांनी सांगितलं त्याला काय करा? विचार करा. तर गोष्ट अशी आहे की संतांच्या दृष्टीनं तो विचार करत नाही आहे. जो विचार जीवनाला पूर्णता प्राप्त करून देईल, मोक्ष फलदायी असलेला जो विचार आहे तो माणूस करत नाही. म्हणून संतांना वारंवार सांगावं लागलं की बाबांनो विचार करा. विठ्ठला. मानवी जीवनाचं लक्ष आहे सुख, समाधान, शांती. प्रत्येक जणाचा प्रत्येक प्रयत्न सुख समाधानासाठी चाललेला आहे. जी काही हालचाल माणूस करतोय, सुखार्थात सर्व भूताना मता सर्व प्रवृत्तया, सगळ्या भूतमात्रांच्या, सगळ्या प्राणी मात्रांच्या सर्व हालचाली, सगळ्या प्रवृत्ती कशासाठी आहे? सुखार्थ हा, सुखासाठीच आहे. माणूस थोडीशी जरी हालचाल करील तरी ती देखील कशाच्या आशेने? सुखाच्या आशेनेच करील. घर सोडून आपण इथं आलो, कशासाठी आलो? काहीतरी सुख होईल व कीर्तन ऐकले नाही. लक्षात आलं? काहीतरी समाधान मिळेल, काहीतरी सुख मिळेल. हीच प्रत्येक हालचालीच्या पाठीमागची काय आहे भूमिका? मानवाची नव्हेच, प्रत्येक प्राणी मात्राची आहे. सुखाच्या उद्देशानंच तो प्रत्येक काय करतोय? कृती करतोय. सुखार्थात सर्व भूताना मता सर्व प्रवृत्तया. सुख प्राप्त झालंय का? नाही. आजा मेला, पणजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. त्यांनी जे केलं ते आपण केलं, त्यांनाही मिळालं नाही ना आपल्यालाही मिळालं नाही. मग प्रयत्न तर सुखासाठी आहे, पण सुख काही प्राप्त होत नाही याचा अर्थ प्रयत्न चुकलेले असले पाहिजे. विचार करतोय पण सुख नाही याचा अर्थ जो विचार करतोय तो सुखाला कारणीभूत होणारा विचार नाही आहे. संतांनी तर सांगितलं, जर समाधान हवा असेल, सुख हवा असेल तर विचाराशिवाय ते समाधान प्राप्त होणार. विचारा वाचून न पविजे समाधान. विचार केल्याशिवाय समाधानाला प्राप्त होणार नाही. व्यतिरेकानं सांगितलं, अन्वयानं सांगण्यापेक्षा व्यतिरेकानं सांगणं प्रबळ असतं. विचार करा मग तुम्हाला समाधान प्राप्त होईल असं म्हटले नाही. विचार केला नाही तर समाधानच प्राप्त होणार नाही. विचारा वाचून, विचाराशिवाय, विचारा खेरीज
समाधान प्राप्त होणार नाही. म्हणजे समाधानासाठी काय करावं लागेल? विचारच करावा लागेल. मग विचार करतो ना आम्ही, पण समाधान प्राप्त नाही. याचा अर्थ जो विचार करतो तो संतांनी सांगितला तसा करत नाही. उलट आपला विचार कसा आहे माहितीये का? समाधान बिघडवणार आहे. लक्षपूर्वक ऐकलं तर काही थोडं कळेल, नाही तर डोंबलं कळणार आहे. आधी सांगून ठेवलेलं बरं. संत सांगतात विचार करा मग समाधान प्राप्त होईल. व्यवहारातली मोठी माणसं एखाद्या माणसाला सांगतात ज्यादा विचार करू नको जर समाधान हवं असेल. एखादा माणूस एखाद्या गोष्टीचा विचारच करत बसतो, दुःखी होतो. मग ज्येष्ठ माणसं त्यांना कळतं की हा या गोष्टीचा नको तितका काय करतात विचार करतो. म्हणून ते सांगतात काय कर, विचार करणं बंद कर मग समाधान होईल. म्हणजे व्यवहारातील जो विचार आहे तो न केल्यानं समाधान आहे आणि परमार्थातला विचार केल्यानेच समाधान आहे. गमतीनं बोललो होतो आपण, मागं चिंतन केलं या बंद. आपण नको त्या गोष्टीवर काय करतो? विचार करतो. कोणत्या गोष्टीवर? जी लोकांनी विचार न करता केलेली आहे. कळलं का काही? लोक विचार न करता काहीतरी करतात आणि त्याच्यावर आपण विचार करत बसतो. विठ्ठला संसारातील विचार थांबवल्यानं समाधान आहे. म्हणून तर लोक ध्यान धारणा वगैरे करतात ना, त्या ध्यानामध्ये विचार शून्यता प्राप्त होते आणि तेवढ्या वेळ सुख झाल्याचा भास होतो. तो ध्यानाने प्राप्त झालेलं ते सुख नाही, हे संसारातील विचार थांबल्याने प्राप्त झालेलं सुख आहे. हे मद्यपान वगैरे करणारी मंडळी आहेत किंवा आणखी काही मादक द्रव्याचं सेवन करणारी जी मंडळी आहे, नशा वगैरे करणारी मंडळी, ती देखील काय करतात? हा विचार थांबावा म्हणून. कोणता? संसारातला. आणि त्या मादक द्रव्याचा परिणाम म्हणून काही काळ हा विचार थांबतो, म्हणून सुखानुभूती त्याला होते. त्याला वाटतं त्या द्रव्यापासून काय झालं? सुख झालं. त्या द्रव्याचा परिणाम नसतो, ते विचार थांबल्याचा परिणाम असतो. म्हणजे संसारातले विचार थांबल्यानं सुख आहे आणि परमार्थातला विचार केल्यानं सुख आहे. विठ्ठला म्हणून संतांनी काय केलं? जगाला उपदेश केला. जगाला उपदेश केला म्हणजे माणसांना काय केला? उपदेश केला. कारण उपदेश हा मनुष्यालाच असू शकतो. पशुपक्ष्यांना काय करणार? बऱ्याच ठिकाणी पशुपक्ष्यांचे काय केलेले असतात? दृष्टांत दिलेले असतात. ते काय पशुपक्ष्यांसाठी दिलेले नसतात, माणसासाठी दिलेले असतात. की माणसांनी काय करावं? याच्यावर विचार करावा. म्हणून विचार करण्याचा उपदेश संतांनी केलेला आहे. कारण संतांना ठाऊक आहे की विचार केल्यानेच हा समाधानाला प्राप्त होणार आहे. विचार केल्यानेच ही माया नदी तो काय होणार आहे? तरुण जाणार आहे. विचार केल्यानेच याच्या अविद्येची बंधनं काय होणार आहेत? शिथिल होणार आहेत. म्हणून संत सांगतात काय करा? विचार करा. म्हटले करूया, कधीतरी करूया, वर्षाकाठी करूया, महिन्याला करूया, आठवड्यातून एखाद दिवस करूया, दिवसातून थोडा वेळ करूया. त्यांनी सांगितलं असं नाही, तर प्रत्येक क्षणाला काय कर?
हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. तुकाराम महाराज समस्त मानवी जातीला त्याच्या कल्याणासाठी उपदेश करतात की प्रत्येक क्षणाला भवसिंधू पैलतीराला आपण उतरून कशाने जाऊ याचा काय करा, विचार करा. विचार करायचा सांगितलाय, पण कोणता विचार? पारमार्थिक विचार करायचा सांगितलाय की ज्या विचारानं हे मायेची बंधनं आपल्याला तोडता येतील, माया नदी उल्लंघून आपल्याला पलीकडे परमात्म्याच्या प्रांतात जाता येईल याचा काय करा, विचार करा. आणि कसा करा? प्रत्येक क्षणाला करा. क्षण क्षणा हाची करावा विचार. अनेक लोकांना सांगितलं परमार्थ मार्गात या, तर मग ते काय म्हणतात, अजून वर्ष 2 वर्ष 4 वर्ष आमच्या मागे मोठ्या काय आहेत, जबाबदाऱ्या आहेत, आणि या जबाबदाऱ्यातून एकदा आम्ही मुक्त झालो की मग आम्ही परमार्थालाच वाहून घेतलेलं आहे. काही माणसं मला असं 14-15 वर्षापूर्वी बोलली होती की आता 1 वर्ष 2 वर्ष झाली की मग आम्ही याच्यातच जाऊ. बोलता बोलता 2 वर्ष झाली, गेली सुद्धा. गेले की नाही विठ्ठल भाऊ, गेले की नाही? गेले वरती. मनसी होऊनी निश्चिंता, हरुनी अवघी चिंता, मग जाऊ एकांता भजन करू. तुकाराम महाराज म्हणतात हे महामूर्ख आहेत. कोण? जे म्हणतात आम्ही आता काही दिवसांनी निश्चिंत होऊ, एवढ्या कांद्याची लागवड झाली की मग निश्चिंतच झालो. हरुनी अवघी चिंता, सगळ्या चिंता आमच्या काय होतील, दूर होतील. मुलं बाळ काय होतील, कामाधंद्याला लागतील. आणि मग जाऊ एकांता भजन करू. मग आम्ही एकांतात जाऊन काय करू, भजन करू. याचा भरोसा नाही आहे. म्हणून प्रत्येक क्षणाला काय करावं, विचार. अहो क्षणाची गोष्ट घेऊन काय बसले? ज्ञानोबाराय म्हणतात रिकामार्ध सोडून द्या. ज्ञानोबाराय म्हणतात अर्ध क्षण सुद्धा रिकामा राहू नको, म्हणजे विचार केल्याशिवाय राहू नको. कशाचा विचार कर? सर्व सुखबुडी साही शास्त्री निवडी. 6 शास्त्रानं मानवी कल्याणाकरिता नेमकं काय सांगितलेलं आहे, काय विचार त्या ऋषी मुनींनी संतांनी मांडलेला आहे, त्याचा प्रत्येक क्षणाला काय कर, विचार कर. विठ्ठल चरण ऐकलंय एखाद्या. क्षण क्षणाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. आणि त्याचा तुकोबारायांच्या वचनांवरती विश्वास होता आणि गेला एकांतात. आणि म्हटला तुकोबारायांनी सांगितलं हा भवसिंधू पैलतीराला जाण्याचा माणसानं क्षण क्षणाला काय करावा, विचार करावा. काय विचार करील? आपल्याला ठाऊक आहे का काय विचार केल्यानं आपण हा भवसिंधू उल्लंघून जाऊ, याची आपल्याला माहिती नाही. मग नेमकं काय विचार करायचा सांगितलंय? तर याचं मर्म असं आहे की संतांनी जो विचार भवसिंधू पैलतीराला जाण्यासाठी सांगितलेला आहे ग्रंथांमध्ये, त्या ग्रंथांचा क्षण क्षणाला विचार करा. विठ्ठल तुकोबारायांची गाथा म्हणजे काय? तुकोबारायांचे विचार. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ज्ञानोबारायांचे विचार. नाथ भागवत म्हणजे काय? नाथ महाराजांचे विचार. प्रत्येक शास्त्र ग्रंथ म्हणजे काय? त्या ऋषी मुनींचे विचार. आणि काय विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत? नामदरा कंठी विठोबाचे, विठोबाचे नामदरा कंठी विठोबाचे, नामदरा कंठी विठोबाचे, विठोबाचे सारा सारा विचार करा उठा उठी, नामदरा कंठी विठोबाचे, नामदरा कंठी विठोबाचे, सारा सारा विचार करा उठा उठी, नामदरा
आपापल्या ग्रंथांमध्ये मांडलेला विचार म्हणजे कोणता विचार? सारासार विचार. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. सार काय आणि असार काय, नित्य काय अनित्य काय, सत्य काय असत्य काय, खरं काय खोटं काय, सुखरूप काय दुःखरूप नेमकं काय, याचा विचार संतांनी जो आपल्या पुढे ठेवलेला आहे, त्यांच्या विचाराचा विचार करा. विठ्ठल वाटे जनाचे थोर सांगून सुद्धा लोक हिताचा विचार करत नाही, याचं आश्चर्य तुकाराम महाराजांना वाटलेलं आहे. वाटे या जनाची थोरवा आश्चर्य, न करीती का विचार. हिताचा, आपल्या हिताचा विचार हे का करत नाही? यांना आपण होऊन तर कळतच नाही, पण सांगून सुद्धा कळत नाही. आमचे स्वामीजी मला वाग्मी म्हणत असतात. वाग्मी शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक नैयिक आणि एक म्हणजे प्रत्युत्पन्नमती. त्यावेळेस काय बोलावं हे सुचणार. विठ्ठल त्यांना आश्चर्य वाटतं, यांना तर कळतच नाही, पण सांगून देखील कळत नाही. का विचार हे करत नाही? ओरडून ओरडून संत लोक सांगतात आपल्याला, हात वर करून ओरडून सांगतात की प्रत्येक क्षणाला काय करा, विचार करा. क्षणक्षणाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. शास्त्रामध्ये देखील विचार करण्याचा उपदेश वारंवार आलेला आहे. सदा विचारे तस्मात् जगत जीव परात्मनः, जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यती. सदा विचारे तस्मात्, म्हणून सतत माणसानं विचार करावा. कशाचा करावा? जगत जीव परात्मनः, जगाचा विचार करावा, जीवाच्या स्वरूपाचा विचार करावा, आणि परात्मना हा परमात्म्याच्या स्वरूपाचा काय करावा, विचार करावा. जगाचा विचार करावा. तुम्ही म्हणाला आम्ही तर जगाचा रात्रंदिवस विचार करतो, तसा नाही. संतांनी सांगितलं तसा जगाचा विचार करावा. म्हणजे हे जगत नेमकं काय आहे, कुठून आलो, याचा करता नेमका कोण आहे, याचा विचार करावा. विठ्ठल ओहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति ह विचार स्वयमीदृशः. 7-8 श्लोक आहेत. याला विचार म्हणतात, याला विचार म्हणतात. एक सांगतो आपलं गरीबी हटावी. विचार कशाला म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये? कोहम कथमिदं जातं, मी कोण आहे, इदं कथम जातं, हे कसं काय झालं, को वै कर्तास्य विद्यते, याचा करता कोण आहे, उपादानं किमस्ति ह, याचा उपादान कारण नेमकं काय आहे, याचं चिंतन करणं याला विचार स्वयमीदृशः. अशा रीतीनं चिंतन करणं त्याला काय म्हणतात, विचार म्हणतात. याला सोडून बाकीचा जो काय आहे आपण जो करतो तो विचार नाही, अविचार आहे. विठ्ठल जगत जीव परात्मना, हा जगताचा विचार करा. जगताचा काय विचार करा? हे एवढं मोठं जगत, एवढं सुंदर रीतीनं निर्माण केलेलं हे जगत, हे सूर्य तारे, हे सर्व ग्रह अंतराळात टांगते आहेत की नाही, आधांतरित आहे की नाही, यांना काही अधिष्ठान आहे का अंतराळामध्ये? नाही. तरी देखील आपल्या आपल्या स्थानावरच आहेत, स्थान सोडत नाही. विशिष्ट गतीनं ते सूर्याभोवती फिरतात, स्वतःभोवती फिरता फिरता थोडस सुद्धा स्थान आपलं सोडत नाही. पृथ्वीनं जर सूर्यापासून आपलं असलेलं अंतर थोडस कमी केलं म्हणजे सूर्याकडे सरकली, राहू का आपण? 1-2 मिलीमीटर सरकली तर जळून जाऊ, 2-3 मिलीमीटर बाजूला गेली तर थंडीनं गोठून मरून. पण आहे त्या स्थानावर ते ग्रह राहतात की नाही? मग याचा कोणीतरी निर्माता असला पाहिजे, याचा चालक असला पाहिजे, कोणीतरी मालक असला पाहिजे. याचा काय करावा, विचार करा. माणसं विचारच करत नाही. न विचार करता म्हणतात जगत आपोआप झालं. काहीच आपोआप होत नाही या जगात. चित्रकारम विना चित्रम,
कुलाली नवीना घटा शास्त्रात श्लोक आलेला आहे. चित्रकाराशिवाय चित्र होत नाही आणि कुंभाराशिवाय घट होत नाही. साधं चित्र काढायचं असेल तर कोणीतरी कोण लागतो? चित्रकार लागतो. साधं गाडग करायचं असेल तर कोण लागतो? कोणीतरी कुंभकार लागतो, कुलाल लागतो. एक गोष्ट सांगतात वेदांतामध्ये की एक शास्त्रज्ञ होता, कोणी देवाला मानतच नव्हता. हे जग आपोआप झालं, अनु रेणू एकत्र आले. याच्या बापाने आणली होती की आपोआप आले म्हणून, आणि जग झालं. स्वभावता निसर्गता आपोआप झालं. देवाला मानतच नव्हतं. सतत आपल्या प्रयोगामध्ये निमग्न असायचं. पण योगायोगाने त्याच्या पोटी जन्मलेला जो पुत्र होता भक्त प्रल्हादासारखा, तो मात्र जन्मापासूनच देवाला मानणारा होता. त्या मुलाने विचार केला आपल्या बापाने सुद्धा देवाला मानलं पाहिजे, पण सांगून काही ऐकत नव्हता. मग एक दिवस त्याने ठरवलं की बापाला अद्दल घडवायची. तशी बरीच मुलं ठरवत असतात, असं आहे. त्याने ठरवलं अद्दल घडवायची म्हणजे याला देवाला मानायला लावायचं, भाग पाडायचं. तो शास्त्रज्ञ एक दिवस घराबाहेर पडलेला असताना चुकून त्याची जी प्रयोगशाळा होती, ती खोली जी होती ती बंद करायचा, कुलूप लावायचं विसरला, निघून गेला. त्या मुलानं पाहिलं आज आपले वडील कुलूप न लावता बाहेर निघून गेलेले आहेत, आपण यांना धडा शिकवायचा. त्याने काय केलं, त्याच्या चित्रकलेचे वहीचं पान फाडलं, चित्रकलेचं साहित्य घेतलं, त्यांच्या खोलीत गेला, त्या प्रयोगशाळेत भिंतीला ते पान लावलं, त्याच्यावर चित्र दत्तप्रभूचं असं सुंदर चित्र काढलं, रंग दिला आणि पुन्हा खोली लावून आपल्या खोलीत येऊन बसला. तो शास्त्रज्ञ असलेला बाप काही वेळानं बाहेरून आल्यानंतर खोली उघडून पाहिली तर चित्र लावलेलं दिसलं. याचा अर्थ कोणीतरी इथं आलं होतं. आरडाओरडा केला, घरच्यांना विचारलं. घरच्यांनी सांगितलं आम्ही काही तिकडे फिरकलो नाही, कोणी देखील तिकडे आलं नाही, तुम्हीच चुकून कुलूप लावायचं विसरून गेले. मग हे चित्र आलं कुठून? तर त्या मुलाला विचारल्यानंतर त्याने सांगितलं त्याचं असं झालं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर तासाभरानं तुमच्या खोलीतून काहीतरी आवाज येऊ लागले. कुतूहल म्हणून मी येऊन पाहिलं, पण भीती वाटली. खिडकीतून मी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस ते कागद उठला, भिंतीला जाऊन चिटकला, पेन्सिल उठली, तिनं ते पोर्ट्रेट चित्र काढलं, रंगपेटीत मध्ये ते ब्रश गेले, त्यांनी ते रंगवलं. मी घाबरलो आणि खोलीत येऊन बसलो. तर तो बाप हसता हसता म्हटला की चित्रकाराशिवाय चित्र झालं असं म्हणणाऱ्याला मी गाढव म्हणतो म्हणे. काय म्हणे? चित्रकाराशिवाय चित्र कसं होईल, आपोआप कसं होईल? कागद आपोआप त्या भिंतीला जाऊन कसं काय चिटकेल? ती पेन्सिल कसं काय चित्र काढेल? रंगपेटीतील ते ब्रश कसे काय रंगवतील? चित्रकाराशिवाय चित्र झालं असं म्हणणाऱ्याला मी काय म्हणतो? गाढव म्हणतो. तात्काळ त्या मुलानं उत्तर दिलं, जर चित्रकाराशिवाय चित्र झालं असं म्हणणाऱ्याला तुम्ही गाढव म्हणत असाल हरकत नाही, पण कुणी परमेश्वरावातून हे जगत झालं त्याला मी गाढवाचा बाप म्हणतो. विठ्ठल शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिविण. मग एक शरीर सुद्धा जर भगवत सत्य वाचून चालत नसेल तर हे समस्त जगत, समस्त सृष्टी, तिचं सुव्यवस्थित संचलन जे अनंत काळापासून होत आहे ते परमेश्वरा वाचून होईल का? याचा नियामक कोणीतरी कोण असला पाहिजे, देव असला पाहिजे. असा जगतासंबंधी माणसानं काय करावा, विचार करावा असं शास्त्र सांगतो. जगत, जीव, जीव म्हणजे नेमका कोण? मी म्हणजे नेमकं कोण? मी म्हणजे देह आहे का? मी म्हणजे इंद्रिय आहे का? मन बुद्धी इत्यादी म्हणजे मी आहे का? याच्याहून चैतन्य स्वरूप वेगळा असलेला मी आहे, याचा काय करावा, विचार करावा. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. निवृत्तीनाथांचे दास असलेले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की प्रत्येकानं मी कोण आहे याचा सतत विचार करावा. विठ्ठल परमात्मा स्वरूपाचा विचार करावा. देव म्हणजे नेमकं कोण आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा माझा संबंध काय आहे. म्हटले त्याने काय होईल? जगत जीव परात्मना हा याचा सतत विचार केल्याने नेमकं काय होईल? त्यांनी सांगितलं जीव भाव जगत भाव बाधित. जीव भावबाधित होईल, जगत भावबाधित होईल. जीवपणा मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे हे कळून येईल आणि
स्वात्मैव शिष्यते उरला उरे विठ्ठल विठ्ठल. देह नव्हे मी हे सरे, मी देह नाही एवढं ज्ञान माणसाला झालं की उरला कोण मग देहातला विठ्ठल. तोच विठ्ठल रूप होऊन जातो. विठ्ठल देव पाहावयासी गेलो म्हणजे शोधायला गेलो नाही. देव नेमका कोण आहे कसा आहे याचा विचार करायला गेलो. पाहणे हा शब्द संत वाङ्मयामध्ये बहुधा विचार या अर्थी येतो. विठ्ठल देवाच्या स्वरूपाचा मी विचार करू लागलो आणि विचार करता करता निरखित गेली. विचार करत करत मी गेलो आणि मग मला समजून आलं की ज्या देवाला मी शोधायला गेलेलो आहे देवची होऊनी ठेव. विठ्ठल हा परिणाम आहे संतांनी सांगितलं तसा विचार केल्याचा. संतांनी सांगितलं तसा विचार क्षणाला आपण जर करत गेलो तर हा भवसिंधू आपण उल्लंघून पहिल्या तीराला जाऊ. पण गोष्ट अशी आहे शास्त्रामध्ये माया नदी तरुण जे जायचंय किंवा मायेची जी बंधनं तोडायची आहे अज्ञान ग्रंथी ज्या तोडून टाकायच्या आहेत ते तर ज्ञानाने होतं असं सांगितलेलं आहे. अज्ञान कशाने नष्ट होतं? ज्ञानानं. माया नदी कशाने उतरून पहिल्या तीराला जाता येतं? ज्ञानानं. त्या देवाशी एक रूपतेचं ज्ञान प्राप्त झाल्यानं माया नदी आपल्याला भवसागर उल्लंघून आपल्याला जाता येतो. मग ज्ञानाचा आणि भवसागर उल्लंघून जाण्याचा संबंध आहे. विचाराचा आणि भवनदी उल्लंघून जाण्याचा काय संबंध आहे? काही संबंध कळतोय का? मी काय बोलतोय तर संबंध कळतोय का? भवसागर पहिलं तीराला जाण्याचा आणि कशाचा संबंध आहे? ज्ञानाचा संबंध आहे. ज्ञान झालं तरच ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञानाने काय होणार आहे? मोक्ष होणार आहे. ज्ञाने विन मोक्ष नाही या सिद्धांत वेद बोले हात उभारुनी नामदेवरायांनी म्हटलेलं आहे. ज्ञाने विनयी की उपाय करीशी तुझी ते तुका गुंफीसी अधिके रुखी ज्ञानवरायांनी म्हटलेलं आहे. रीती ज्ञानान्न मुक्ती ही वेदानं म्हटलेलं आहे. तमेव विदित्वाति मृत्युमिति नान्य पंथा विद्यते अयनाय. त्या परमात्म्याला जाणूनच त्याचं ज्ञान मिळवूनच हा जीव जन्म मृत्यूच्या या संसार सागरातून पहिलं तीराला जातो. अयनाय अन्य पंथांना विद्यते. याच्यासाठी दुसरा मार्ग नाही वेदानं म्हटलेला आहे. म्हणजे भवसिंधू तिच्या पलीकडे जाण्याचा आणि ज्ञानाचा संबंध आहे. आणि इथं तुम्ही काय सांगितलं? विचार करा मग तुम्ही भवसिंधू उल्लंघून जा. विचाराचा आणि भवसिंधू उल्लंघण्याचा काय संबंध आहे? तर गोष्ट खरी ही आहे की ज्ञानानेच भवसिंधू आपण पहिलं तीराला जाऊ. ही गोष्ट जरी खरी असली तरी ते ज्ञान विचार केल्यानंच प्राप्त होणार आहे. विचारात जायते बोधो अनिच्छा यम निवर्तये. विचाराने ज्ञान प्राप्त होत. म्हणून संतांनी आपल्याला आळशी नाही बनवलेलं किंवा मी सांगतो तसंच ऐक असं नाही सांगितलेलं. मी सांगतो त्याच्यावर विश्वास नसला तर पहावे पुराणी तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावी पुराणी विचारुणी. आपण विचार करा मग आपल्याला खरे की पहा खोटे हे. विठ्ठल विठ्ठल अमर आहा हे जीवांनो तुम्ही अमृत स्वरूप आहात. अमृतचे पुत्र आहात वेदानं म्हटलेलं आहे. तुम्ही भगवत स्वरूप आहात. पण मी सांगतो त्याच्यावर विश्वास नसेल हरकत नाही. मी सांगतो त्याच्यावर विश्वासच ठेवला पाहिजे असा माझा काही दुराग्रह नाही. सगळे संत सांगतात. आम्ही सांगतो त्याच्यावर तुम्ही काय करा? विचार करा. तुम्ही अमर आहात की नाही हे शास्त्राच्या आधारे विचार करून पहा. माझं बोलणं खरं आहे की खोटं आहे. विठ्ठल संत लोक समाजाला बुद्धू बनवत नाहीत. लक्षात आलं? किंवा तुमच्या भाषेत बोलायचं तर उल्लू बनवत नाही. विचारशील बनवतात, ज्ञानी बनवतात, विवेकी बनवतात. म्हणून ग्रंथ लिहून ठेवलेले. ग्रंथ लिहून ठेवण्याचं दुसरं काहीच कारण नाही. नाही तर आला डोक्यावर ठेवला हात जा तुझे मोक्ष मिळ जाईल याच्या बापाने ठेवलाय. देव तुकोबांनी सांगितलं नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे. देव सुद्धा स्वतंत्रपणे तुम्हाला मुक्त करू शकत नाही. आपुले आपण आपलं आपल्यालाच करावं लागतं. विठ्ठल मला संत कसा हवाय? आपण गेलो दर्शन केलं थोडी भार दक्षिणा दिली त्याने हात ठेवायचा. जा बेटा तेरा कल्याण हो जाए. त्याच झालं नाही तुझं काय डोकं? कल्याण होईल पण कधी होईल? विचार केला तर होईल. क्षणाला विचार केला तर होईल.
सद्ग्रंथांचा विचार केला तर होईल. लक्षात आलं का? ज्ञानोबारायांनी असं कुठं म्हटलंय का? त्यांनी उलट काय सांगितलं, काय करा, ज्ञान मिळवा. ज्ञानेश्वरी वाचा, जनाबाई म्हणजे वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, भाव धरुनिया वाची. ज्ञानेनाथ महाराजांनी सांगितलं विचार करा. आणि आता आपण प्रमाण पाहून गेलो, रिकामा अर्ध घडी राहू नको. मग काय कर, सर्व सुख गोडी, सर्व सुख आपल्याला प्राप्त व्हावं अशी तुला इच्छा असेल, अभिलाषा असेल, कोणी तुझ्या मनात असेल, तर तू काय केलं पाहिजे? वेळोवेळा पारायण, 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 वेळोवेळा पारायण. नारायण एक हरी, नारायण एक हरी, वेळोवेळा पारायण, वेळोवेळा पारायण. नारायण एक हरी, नारायण एक हरी, वेळोवेळा पारायण, वेळोवेळा पारायण. वेळोवेळा पारायण, नारायण एक हरी, वेळोवेळा पारायण, वेळोवेळा पारायण, नारायण एक हरी, वेळोवेळा पारायण, वेळोवेळा पारायण. रिकामे तू नको मना, राहो क्षण क्षणाही. मग काय कर, वेळोवेळा पारायण, नारायण हे करी. आम्ही गमतीनं एका नारायण महाराज, नारायण नावाच्या माणसाला म्हटलं होतं तुझं नाव आलंय, तू गोबराईने सांगितलं तुला पारायण करायचं. म्हटलं कुठं, म्हटलं हे सांगितलं वेळोवेळा पारायण, नारायण हे करी. आता तरी कर विठ्ठल. हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. त्या वेदांत शास्त्रामध्ये एक श्लोक येतो की दद्यान न किंचित अवसरम कामादीनाम मनागती. सतत त्या वेदांत शास्त्राचं चिंतन करावं. वेदांत शास्त्रातला श्लोक आहे, आसुक्तेरामृते काल नयेद वेदांत चिंतया दद्यान्नावसरम किंचित कामादीनाम मनागती. त्यांनी सांगितलं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आणि सकाळी उठल्यापासून रात्री पुन्हा झोपेत जाईपर्यंत सतत वेदांताचं काय करा म्हटले, चिंतन करा. एक क्षण सुद्धा मधी कामादी विकारांना प्रवेश करण्यासाठी संधी देऊ नका. कारण तुम्ही चिंतन हे थांबवलं की दुसरं चिंतन काय झालं, सुरूच झालं. म्हणून क्षणक्षणाला विचार करा. क्षणक्षणाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. काही लोक म्हणतील ना मग अशी बोललो तसं, हो म्हणती होऊन निश्चिंत, आम्ही जरा आता पुढे निश्चिंत होऊ आणि मग काय करू, भजनाला लागू. तर गोष्ट खरी ही आहे की हा विचार ज्या बुद्धीनं करायचा, ती बुद्धी ज्या शरीरामध्ये आहे त्या शरीराचा काही नाही, भरोसा नाही. हा देह काय आहे, नाशिवंत आहे. शिवंत
हरिमहाराज भोगे आणि तात्केना नामा करावाय विचार जना जना हाजी करावाय विचार जनो जना हाजी जनो जना करावाय विचार जनो जना हाजी करावाय विचार जना जना हाजी नाही आहे. म्हणून हा जो क्षण आपल्याला आता भगवत कृपेने प्राप्त झालेला आहे, या क्षणामध्ये आपण उद्धारार्थ काय करावा, संतांनी सांगितला त्याप्रमाणे विचार करावा. कारण ज्या बुद्धीनं हा विचार करायचा मी आपल्याला बोलून गेलो, ती बुद्धी ज्या देहामध्ये स्थित आहे त्या देहाचा किंवा त्या ज्या देहाचं ती एक अंग आहे, सूक्ष्म शरीराचा जो भाग आहे त्या देहाचा काही नाही आहे, भरोसा नाही आहे. हा देह नाशिवंत, हा देह कसा आहे, नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, शरीर जात आघवी, हे नाशिवंत स्वभावी म्हणून तुवा झुंजावे. पंडुकुमारा
हे शरीर पूर्णपणे कसं आहे, नाशक आहे, नाशवान आहे. हा देह जन्माला आला त्याच्याही पूर्वी गर्भावस्थेत जो आला तिथपासून हे षडभाव विकार त्याच्या पाठीमाग लागलेले आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि शेवटी विनश्यती. विनाशाकडे याची वाटचाल कुठून सुरू झालेली आहे, जन्माला आला तिथपासून मृत्यू मृत्यूच्या गर्भोगिवसे गर्भामध्ये शोधत तो मृत्यू तिथपर्यंत जातोय. म्हणजे हा जीव गर्भात आला तिथपासून मृत्यू त्याच्या पाठीशी लागलेला आहे. घडी घडी काळ वाट याची आहे अजूनही किती आहे अवकाश, याला आणायला जायला किती वेळ आहे अजून, तो पुन्हा पुन्हा पाहतोय. कशामध्ये, घड्याळामध्ये, जसे लोक पाहत असतात घड्याळामध्ये. प्रत्येक क्षणाला तो काय करतोय, वाट पाहतोय. म्हणून हा काळ आपलं आयुष्य गिळंकृत करतो आहे, याच्यासाठी सावधान. आयुष्य जात आहे पण आहे. पहा, पहा म्हणजे विचार करा. इथं पहा शब्द पुन्हा काय अर्थाने आलेला आहे, विचार करा या अर्थाने आलेला आहे. आपलं आयुष्य क्षणक्षणानं नष्ट होत आहे, याचा काय करा, विचार करा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. जपतो म्हणजे जीव लावतो नाही, जपतो म्हणजे कधी कधी याला आणायला जायचं, कधी याला आणायला जायचं, असं काय करतोय, प्रत्येक क्षणाला याचा जप करतोय. आयुष्य जपतसे पहा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा. श्रीहरीच्या सकाळी सकाळीच म्हणण्याचे अभंग आहे. म्हणजे मग दिवसभर ध्यानात राहील. काय ध्यानात राहील, धनधारा पुत्रजन बंधू सोयरी पिशू सर्व हे काय आहेत, मिथ्या आहेत, हे ध्यानात राहावं म्हणून येते. लक्षात आलं का, लोकांची मिथ्यानं आपली सत्य तेवढी. दहीगावचे बाबा होते वैकुंठवासी कृष्णदेवा, ते म्हणायचे आळंदीला विद्यार्थी गेले, दुसऱ्या वर्षाला गेले की विचारसागर सुरू होतो. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, हे सगळं जगत मिथ्या आहे, माझी वळकटीन पेटी सोडून तर. तसं झालंय की आपलं धनदारा पुत्र जन, बाकीचे जे मिथ्या आपले कसे खरे आहेत. विठ्ठला याच्यासाठी विचार करायचा, पुढच्या क्षणाचा काहीही भरोसा नाही आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान, सावध केलेलं आहे आपल्याला. संतांनी अनेक ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, सावध केलेलं आहे. तुम्ही सावध व्हा. लक्षात आलं का, हा काळ आपल्या पाठीशी दात खाऊन माग लागलेला आहे. हे जीवांनो तुम्ही काय करा, सावध व्हा. विठ्ठला सावध व्हा म्हणजे नेमकं काय करा, तर भवसिंधू उतरून पैल तीराला जाण्यासाठी आवश्यक असलेला विचार, तो विचार जे संत देतील त्या संत संगतीविषयी आवड धरा. अभंगाचं
आमच्या प्रांतात याचं संत समागमी धरोनी किंवा धरावी, धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी किंवा परमार्थाची. संत समागमाविषयी, संत सानिध्याविषयी, सत्संग आपल्याला मिळावा याविषयी अंतःकरणात काय करावी, आवड धारण करावी. आणि संत संगतीत राहून परमार्थ करण्याची काय करावी, तातड करावी, घाई करावी. संत समागमी धरोनी आवडी, कारण भवसिंधू उतरून पहिलं तीराला जाण्यासाठी आवश्यक असलेला जो विचार आहे, की जो विचार आपल्याला करायचा सांगितला तो विचार आपल्याला करता येणार नाही. तो विचार संत सानिध्यातच आपल्याला प्राप्त होईल. बाई सता संतांची संगती कळू आले कमळापती, आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. म्हणजे हा जो विवेक आहे, विविधते ती विवेक हा पृथक करणम, खरं काय खोटं काय हे कुठं कळतं, ज्याला कळालेलं आहे त्याच्या संगतीत बसलं तर. खरं खोटं कोणाला कळालेलं आहे, खरोखर कोणाला कळालेलं आहे, खोटं काय आहे ते संतांना कळालेलं आहे. पण संतांच्या सानिध्यात गेल्यानंतरच विवेक प्राप्त होतो. कारण विवेक कुठं असतो, संत तेथ विवेक असणे की जी संत जिथे आहे तिथं विवेक आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आधी जैसे ज्ञान विवेक विचार हा कुठं आहे, संतांच्या जवळ आहे, संतांच्या ग्रंथांमध्ये आहे. कालच विचार केला परवा आपण, भेटो विवेकाची वाणी हो गाना मनाची जिणी, देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी हा अलौकिक ग्रंथ कशासाठी निर्माण केला, जगातील विवेकाचा दुष्काळ दूर व्हावा म्हणून. जगामध्ये दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा दुष्काळ नाहीये, सद्विचारांचा अभाव आहे, तुटवडा आहे, उणीव आहे, कमतरता आहे, दुष्काळ आहे, तो दूर व्हावा म्हणून त्यांनी सद्ग्रंथ रचले. म्हणून त्यांच्या संगतीविषयी मनामध्ये काय करावी, आवड धारण करावी. संत समागमी धरोनी आवडी, आणि सत्संगती काय एकदा आपल्याला प्राप्त झाली, त्यांच्या सानिध्यात आपण गेलो की परमार्थ ते सांगतील तो परमार्थ करण्याची काय करावी, घाई करावी, करावी तातडी परमार्थी. म्हणजे साधना विषयक तातडी सांगितली, फळाविषयी तातडी चालत नाही. तो का म्हणे येथे न चले प्राप्त काळ घडी आल्या, प्राप्त काळ घडी आल्या वाचून फळासाठी घाई नाही, पेरणीसाठी घाई करावी की नाही, करावी. तो जो वापसा असतो शेतीमधला तो नष्ट होऊ नये म्हणून पेरणीसाठी लगबग शेतकरी मंडळी करतात की नाही, करतात. सप्ताहाला सुद्धा जात नाहीत ते त्या काळात, लक्षात तुकोबाराय म्हणतात की नाही, मढी झाकून या तरी ती पेरणी कुणबीची वाणी लवला हो. कुणबी लोक शेतकरी लोक पूर्वीचा काळ तुकोबाराय सांगतात जमिनीत योग्य वापसा बी पेरण्यासाठी ज्या वेळेस आवश्यक असतो त्यावेळेस घरातील कोणी वयोवृद्ध दगावलं वारलं तर ते बोभाटा न करता त्या दिवशी पेरून घेतात. म्हणजे काय क्रूर असतात का ते, दुष्ट दुर्जन असतात का, नाही. हा तर आता गेलेलाच आहे, याच्यात ह्याची विल्हेवाट लावायचीच आहे. पण तो वापसा जर गेला तर पीक नष्ट होईल. पुढे जगानं खायचं काय, जगाचा पोशिंदा कोण आहे, शेतकरी. इतकी दक्षता असते कशामध्ये, पेरणीसाठी. तशी परमार्थ साधना करण्याची लगबग करावी, घाई करावी नाही. आता पुढच्या वर्षी पाहू नाही, भरोसा आहे का, लगेच जा. फळाविषयी घाई करू नये, त्याचं फळ कधी मिळेल. आता ज्वारी पेरली, पेरणीची घाई केली पण लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन पाहू लागला का कणस आले की काय, नाही चालणार. त्याला 3-4 महिन्याचा काय अवधी जाऊ द्यावा लागेल. फळाविषयी तातडी परमार्थात चालत नाही, पण साधनाविषयी तातडी केलीच पाहिजे, करावी लागते. करावी तातडी परमार्थी, आणि संतांच्या सानिध्यात राहून परमार्थ करण्याची काय करावी, तातडी करावी. संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी. आणि जीवन जगत असताना जे काही आपल्याला प्रारब्ध प्राप्त, धन असेल, मान असेल, पद असेल, बळ असेल, बुद्धी असेल, चातुर्य असेल, मान्यता असतील, या गोष्टींनी मदाचा धूर आपल्या डोळ्यात जाऊ देऊ नये. माणसानं विनम्र राहावं, अभंगाचं शेवट.
संपत्तीच्या व्यवहारे नये अथवा नका डोळे धुरे भरून राहो. या इहलोकामध्ये व्यवहार करत असताना म्हणजे जीवन जगत असताना आपल्याकडे संपत्ती असेल, सत्ता असेल, शारीरिक बळ असेल, बुद्धी चातुर्य असेल, काही पद प्रतिष्ठा असतील, यानं उन्मत्त होऊ नका एवढं त्यांना सांगायचं. डोळ्यात धूर गेल्याने काय होतं, पुढचं दिसत नाही. तसं सत्ता असली की पुढचं दिसत नाही. संपत्ती असली की माणूस काय होतो, अंध होतो. मोहानं देखील काय होतो, अंध होतो, कामांध होतो. लक्षात आलं. पदप्रतिष्ठा असली तरी त्याला पुढची माणसं काय होत नाहीत, दिसत नाहीत. तसं वागू नका, नम्रतेनं वागा असं सांगायचं. कारण या अभंगातील प्रत्येक चरणाचा अर्थ नाशिवंत देह जाणार सकळ एवढ्या चरणाशी आहे. क्षणाक्षणाला विचार करा. पुढच्या क्षणाला केलं तर नाही चालणार का? नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, कधी देह जाईल त्याचा काही भरोसा नाही. संत समागमी धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी, नंतर केलं तर नाही चालणार का? नाशिवंत देह जाणार सकळ. आणि पदप्रतिष्ठेनं उन्मत्त झालं तर नाही. आणि पदप्रतिष्ठा किती दिवसाची आहे? आज एखाद्याला त्या सत्तेच्या बळानं, संपत्तीच्या बळानं त्याला काही लेखशील, हीन लेखशील, त्याचा दुस्वास करशील, अहंकार करशील, उद्या मरावं लागलं तर मरावं लागत नाही. हे सगळं ठाईच्या ठाई राहतात. सत्ता, संपत्ती हे सगळी पद कुठं राहतात, जागच्या जागेवरच राहतात. हे सगळं सोडून जावं लागतं. म्हणून जोपर्यंत जीवन जगायचंय सगळ्यांशी प्रेमानं व्यवहार करून जगा. आणि क्षणाला काय करा, विचार करा. या अभंगाच्या पहिल्या चरणाचं जे रहस्य आहे ना, ते मी आपल्या समोर गुरुकृपेनं ठेवलं. काय विचार करा, तर संतांनी जो विचार आपल्याला सांगितला त्या विचारांचा काय करा, विचार करा. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, नाथ महाराजांची भागवत वाचा, अभंग वाचा आणि त्याच्यावर काय करा, विचार करा. आपल्याला नेमकं संतांनी करायचं काय सांगितलेलं त्याप्रमाणे जीवन जगण्याचा काय करा, प्रयत्न करा. असा या अभंगाचा काय आहे, मतितार्थ आहे. व्यर्थ वेळ दौडू नका. टाइमपास हा शब्द काही आपल्या संस्कृतीतील नाही. कारण टाइम अतिशय काय आहे, महत्वाचा आहे. लोक म्हणतात जरा टाइमपास करतो. टाइमपास करतो का आयुष्य पास करतो? टाइम म्हणजे काय, वेळ. वेळ म्हणजे काय, आयुष्य. त्या आयुष्यात मिळालेली ती वेळ, ती व्यर्थ दवडणं. म्हणजेच काय व्यर्थ दवडणं, आयुष्य व्यर्थ दवडणं. आणि या आयुष्याचा एक क्षण कोटी सुवर्ण दिलं तरी मिळत नाही. नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. एवढा हा क्षण काय आहे, महत्वाचा आहे. तो संत विचारामध्ये आपण काय करावा, व्यतीत करावा. असा या अभंगाचा मतितार्थ आहे. या अभंगाचं काही सुचिंतन या नैमित्तिक कीर्तन सेवेच्या निमित्तानं या ढोरसडी या गावी करण्याचा आपण प्रयत्न केला. कैलासवासी किसन मारुती पाटील माळवदी यांचं हे प्रथम काय आहे, वर्ष श्राद्ध आहे. त्यांनी केलेला परमार्थ त्यांना कामाला, त्यांच्या पुढच्या पिढीला देखील तो काम येतोय. आणि पुढच्या पिढीने केलेल्या परमार्थामुळे इथं आमचं येणं घडलेलं आहे. कळालं तर बरं होईल. लक्षात आलं कसे काय आले, मग ते परमार्थिक होते. केवळ तेच नाही, पुढच्या पिढ्या देखील परमार्थाचं वहन करत आहेत, सेवा करत आहेत. आणि त्या सेवेचा परिणाम म्हणून आम्हाला इथं यावं लागत आहे. आपल्याला तर ठाऊक आहे, तुम्ही काय फार लांबचा नाही. आता लांब गेलो थोडस, इथं जवळच गाव आहे की पलीकडं. पूर्वी सांगतात एकच ग्रामपंचायत होती म्हणून. लक्षात आलं, त्या 2-3 गावांची सेवेमुळे यावं. पूर्वी तर मी श्राद्धाधिकांची कीर्तनं केलीच नाही कुठं, पण तुमच्या गावात हे दुसरं कीर्तन आहे श्राद्धाचं. लक्षात आलं का? कोणाचं केलं होतं? श्यामगिरी बाबांचं. त्यांनी पूर्ण आयुष्य परमार्थ करण्यामध्ये व्यतीत केलं आणि दुसऱ्याला परमार्थ शिकवलं, म्हणून त्यांचं श्राद्ध केलं होतं. मला वाटतं हिंगणगावला असताना 5.5 वर्षात केलेलं ती एकच श्राद्ध होतं. ती काय श्राद्ध म्हणजे श्रद्धेचा भाग होता. श्रद्धया क्रियेत ती श्राद्ध. आता तिकडे गेल्यामुळं काही संबंधानं करावी लागतात, हा भाग वेगळा. आणि केली पाहिजे. ज्यांनी 30-30, 40-40 वर्ष नेवासेच्या वाऱ्या केल्या असतील, सद्गुरू बंशी बाबांपासून सेवा केलेली असेल, अजूनही सेवेमध्ये रत असतील, अशा ठिकाणी आम्हाला जावं लागतं. अनेक वेळेस असंही होतं की ते सांगतात आम्ही फार संतांच्या जवळचे आहोत. आता नवीन होतो त्यामुळे कळत नव्हतं खरंच जवळचे आहेत की काय. पण कीर्तन केले पुन्हा वर्ष गाठच नाही, कळालं किती जवळचे होते ते. असं पुढे नाही फसगत होऊ देणार आहे. जे सेवेमध्ये आहेत त्यांच्या ठिकाणी जाण्याचा आमचा काय असतो, नेहमी प्रयत्न असतो. हे किरण भाऊ वगैरे ही मंडळी आताच नाही, पूर्वीपासून इकडे हिंगणगावला होतो तेव्हापासून सेवेमध्ये काय आहेत, रत आहेत. नेवासेला आल्यानंतर देखील अनेक वेळेस ज्या वेळेस आवश्यकता पडेल त्यावेळेस सेवेमध्ये ती मग्न असतात. म्हणून या ठिकाणी येण्याचा आम्ही प्रयत्न केला. ही सेवा केली. झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपण समर्पित करूया. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की नेवासा संस्थानाशी संबंधित असलेली ही सगळी जुनी जाणती आणि परंपरेनं संस्थानाची पाईक असलेली ही टाळकरी मंडळी इथं येण्याचं काय कारण? याच्या आधी आलते का तुम्ही ढोरसडे?
कधीतरी लग्नाला पाहुण्याला वेळेस आले असतील पण असे टाळकरी म्हणून आलते का? टाळकरी म्हणून येण्याचं काय कारण? किरण भाऊची काय आहे? सेवा आहे. पण त्याच्या आजोबा देखील काय होते? परमार्थिक होते. म्हणून ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली. झालेली सेवा भगवंताच्या चरणी. म्हणजे हे सांगण्याचं कारण काय तुम्हाला सांगू का? म्हणजे पारमार्थिक असतील तर परत कीर्तन होईल, कळालं तर बरं होईल. तिथं केलं मग आमच्याकडे काय नाही. इथं जसं असेल तिथं असेल तर करू. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबू. म्हणायचं विठ्ठल जय जय विठ्ठल.